सोनोग्राफी रिपोर्ट आल्यानंतर खरं तर धक्काच बसला मला. कारण कधीही मी सोनोग्राफी केली नाही. माझ्या मुलीच्या वेळेस केली होती तेवढीच. त्यामध्ये कधी काही असं निघालं नाही आणि येत्या 10-12 वर्षात मी कधी सोनोग्राफी पण केली नाही. मी कधी इंजेक्शन न घेणारी म्हणजे मुलगी आज माझ्यासोबत अशी घटना घडली आहे. मी तुमच्यासोबत जास्त काही शेअर करू शकत नाही. पण 2 दिवस झाले मी दवाखान्याच्या चकरा मारत होते. मला वाटलं ते नॉर्मल आहे. पण ते नॉर्मल न असता थोडं क्रिटिकल निघालं. मी जरी तुम्हाला अशी दिसत असेल ना, एकदम मला काहीही त्रास नाही होते. पण इंटरनल जो आहे, तर ते कधी पण मला काहीही होऊ शकतं आणि मला त्यावेळेला 4-5 दिवसात, 8 दिवसात मला ॲडमिट पण करावं लागेल आणि तसं नाही झालं तर मला एक मोठी सोनोग्राफी 13 तारखेला करायला लावलेली आहे आणि घरामध्ये सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. कारण मला खूप भीती वाटते. मी दवाखान्यात कधी दुसऱ्यासाठी पण जात नाही. मला एवढी भीती वाटते. तर मला आता कसं होईल पुढचं काहीच माहीत नाही. मी तुमच्यासोबत शेअर फक्त यासाठी करते की मी शेअर केल्याने मला असं वाटतं माझं मन हलकं होईल. मी कोणाला तरी सांगते. कारण घरात कोणाला सांगावं तर ते स्वतः पण खूप घाबरलेले आहे. म्हणजे सगळेच घाबरलेले. मी कोणाला सांगू ही गोष्ट? मग म्हटलं मी माझ्या Insta फॅमिलीला आणि YouTube फॅमिलीला ही छोटीशी गोष्ट शेअर करते. तुम्ही म्हणसाल ह्या पण गोष्टी सांगायच्या आहे का? पण मनावर दुःख असतं ना त्यावेळेला भले तुम्ही पूर्ण नाही सांगू शकत, पण थोडंफार सांगितलं तर मला म्हणजे बरं वाटेल आणि मी तुम्हाला एवढंच बोलू शकते, तुम्ही फक्त जर होत असेल तर मला चांगले-चांगले आणि पॉझिटिव्ह कमेंट करा. जेणेकरून ते पुढचं जे काही मला म्हणजे ट्रीटमेंट आहे ते व्यवस्थित जाईल आणि मी त्या गोष्टीला समर्थ राहील एक्सेप्ट करायला. बस माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही जे कोणी माझा व्हिडिओ बघत असाल, तर मला एक कमेंट करा पॉझिटिव्ह अशी, की मी पुढचं जे पण माझ्यासोबत होणार आहे त्याला मी व्यवस्थितरित्या हँडल करेल. कारण गोष्ट खूप क्रिटिकल आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.